मला आश्चर्य वाटतं की प्रत्येक गोष्ट ही पारनेर तालुक्याशी का जुळली जाते. जो कर्मचारी अटकेत झालेला आहे तो यापूर्वी कोणत्या पोलीस स्टेशनला कार्यरत होता याची माहिती पहिली घेतली पाहिजे. तो व्यक्ती पारनेर पोलीस स्टेशनला कार्यरत होता. पारनेर पोलीस स्टेशनला कार्यरत असताना तिथं तो गुटख्या आणि इतर व्यवसायामध्ये त्याच्यावर आरोप निष्पन्न झाले होते आणि त्यावर कारवाई झाली होती. असं असल्यावर देखील पारनेर पोलीस स्टेशनहून एका व्यक्तीची बदली नगरच्या एलसीपी मध्ये होते. तर पहिला माझा प्रश्न की कोणाच्या शिफारशीने ती बदली झाली याचं उत्तर एसपीने द्यावं लागेल. एसपी महोदयांनी सांगितलं होतं की अतिशय पारदर्शक आणि चारित्र्य संपन्न लोक एलसीबी मध्ये घेतले जातील. तर मग हे व्यक्ती जे पारनेरहून आले होते हे कोणाच्या शिफारशीने आले याचं उत्तर एसपीने द्यायला हवं. मुद्दा क्रमांक 2, जेव्हा ड्रग्ज गायब झाले तर ते पारनेर तालुक्यामध्ये कोणाच्या घरी ठेवले गेले होते त्या घराच्या लोकांचे नाव हे जाहीर झाले पाहिजेत. नाव मलाही माहिती आहेत पण ते पोलिसांनी जाहीर केलं पाहिजे. मग पोलिसांनी नाव जाहीर केल्यानंतर ते 2 लोक कोणाचे कार्यकर्ते आहेत हे सुद्धा तालुक्यानी त्या ठिकाणी ओळखून आहेत पण तरी सुद्धा पोलिसांनी सांगितलं पाहिजे. आणि ही सगळी घटनाक्रम घडल्यानंतर यांच्यावर कारवाई होऊ नये यासाठी एसपी ऑफिसला येऊन कोण अर्धा तास बसून राहिलं याचा पण खुलासा झाला पाहिजे. मला असं स्पष्ट मत आहे की याच्यामध्ये अनेक मोठे मासे आहेत. ड्रग्ज हे समाजाला लागलेली कीड आहे. जो कोणी याला पाठबळ देत असेल, जनता सगळ्या आता गोष्टी हळूहळू खुल्या होतील. मी आठवडाभराचा वेळ देतो अहिल्यानगर पोलीस विभागाला की त्यांनी हे सगळे नावं जाहीर करावेत. अन्यथा पत्रकार परिषद घेऊन नावनिशी मी हा सगळा खुलासा करणार की कोण कोणाच्या घरी माल ठेवला होता आणि ते कोणाचे कार्यकर्ते होते. हे सगळं दिवस ढवळ्या घडलेला पराक्रम आहे आणि हे कोणाच्या शिफारशीने आले याचं सुद्धा उत्तर एसपीने द्यावं आमची मागणी आहे.